नमस्कार. आज आपण एका अशा संधीबद्दल बोलणार आहोत जी मुलांच्या मनातून इंग्रजी स्पेलिंगची भीती कायमची काढून टाकू शकते. चला पाहूया काय आहे. इंग्रजी स्पेलिंग हे नाव ऐकलं तरी अनेकांना थोडं टेन्शन येतं नाही का? म्हणजे मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा ही एक मोठी डोकेदुखी असते. पण विचार करा, जर ही भीतीच कायमची निघून गेली तर कसं वाटेल? तर याच समस्येवर एक खूप छान उपाय समोर आला आहे. पाहूया काय आहे तो. तर हे बघा, पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक खास स्पेलिंग बी कार्यक्रम सुरू होतोय. आणि हा कार्यक्रम विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाच्या अंतर्गत आहे. विशेष म्हणजे हा 1ली ते 8वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे, मग आता बघूया की हा उपक्रम मुलांमध्ये एक मजबूत पाया कसा घालतो. म्हणजे याचा नेमका उद्देश तरी काय आहे. या उपक्रमाचं ध्येय खरंच खूप छान आहे. फक्त स्पेलिंग पाठ करून घेणं हे उद्दिष्ट नाहीये, तर मुलांच्या मनातून इंग्रजीची भीती घालवायची, त्यांच्यात आत्मविश्वास जागा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकणं हे त्यांना ओझं न वाटता एक आनंदाचा अनुभव वाटावा, हे यामागे आहे. बरं, मग हा स्पेलिंग बी उपक्रम नक्की आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हे बघा, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांचा विचार करून याची विभागणी केली आहे. म्हणजे पहिला गट आहे इयत्ता 1ली ते 3रीच्या मुलांसाठी, दुसरा गट आहे 4थी आणि 5वीच्या मुलांसाठी, आणि तिसरा गट आहे 6वी ते 8वीच्या मुलांसाठी. यामुळे काय होतं की प्रत्येक गटाला त्यांच्या लेव्हलनुसार शिकता येतं. खूपच छान विचार आहे हा. आता मनात प्रश्न आला असेल की यात भाग कसा घ्यायचा. तर काळजी करू नका, पुढच्या भागात आपण यात सोप्या पायऱ्या पाहणार आहोत. सहभागी होण्याची प्रक्रिया खरंच खूप सोपी ठेवली आहे. बघा, दर शनिवारी एक 50-60 मिनिटांचं सेशन जॉईन करायचं. मग विनोबा नावाचं एक ॲप आहे, ते वापरायचं. त्यावर शब्द आणि ॲक्टिव्हिटीज मिळतील. दर आठवड्याला 20 शब्दांचा सराव करायचा. म्हणजे वाचायचे, स्पेलिंग पाठ करायची आणि वाक्य बनवायची. मग मुलं स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करून स्पेलिंग बी क्लबमध्ये अपलोड करतील. आणि मग शिक्षक ते व्हिडिओ लाईक करतील, ज्यातून महिन्याचे विजेते निवडले जातील. आणि हो, परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. सगळं किती सोपं आणि मजेशीर आहे, नाही का? आणि आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, बक्षिसं. हो, कारण या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसं सुद्धा आहेत. म्हणजे बघा, इथे फक्त इंग्रजी सुधारत नाहीये, तर मुलांनी जी मेहनत घेतली आहे त्याचं कौतुकही होणार आहे. त्यांना एक ओळख मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे बघा, दर महिन्याला विजेते जाहीर होणार आहेत आणि त्यांना छान बक्षिसं देऊन त्यांचं कौतुक केलं जाणार आहे. साहजिकच यामुळे मुलांना एक वेगळीच प्रेरणा मिळेल, नाही का? तर मग विचार करा, या प्रवासात मुलं पहिला कोणता शब्द शिकतील. ही संधी त्यांच्यासाठी शब्दसंग्रहाचं एक नवं जग उघडू शकते. तेव्हा या संधीचा नक्की विचार करा. एक लहानसं पाऊल मुलांच्या भविष्यात मोठा बदल घडवू शकतं.